राधिका, रेवती, आज लवकर आलीस दुकानातून? अगं दुकानात गेलेच नव्हते आज. यांच्या ऑफिस मध्ये जायचं होतं ना. का? अगं सगळ्यांसाठी सिंगापूरहून गिफ्ट आणली होती. म्हटलं आजच देऊन येऊया. मग आवडली का सगळ्यांना गिफ्ट्स? खूप आवडली. सगळेजण एकदम खुश झाले आणि कपूर साहेब तर खूपच खुश झाले. कपूर साहेब सध्या इथे आहेत? हो, म्हणजे जाणार होते लवकर पण थांबलेत. अजून काही दिवस आहेत. रेवती, आज ऑफिस मध्ये खूप मजा झाली. यांचा चेहरा तर पाहण्यासारखा झाला होता. किती हसते, सांगशील की नाही काही? काय झालं? ये बताइए कि सिंगापुर आप कहां कहां घूमे और गुरुनाथ ने आपको कहां कहां घुमाया? ते काऊन फिरवतील? मी माझीच गेले होते ना. आम्ही दोघ जण एकत्र नव्हतोच. भाभी जी, आप थोड़ी देर के लिए बाहर बैठिए. मुझे गुरुनाथ से कुछ अकेले में बात कर. गुरुनाथ एकदम गडबडून गेला असेल ना? यांचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता रेवती. एक तर यांना माहिती नव्हतं का मी अशी अचानक ऑफिस मध्ये येईन. दुसरी गोष्ट म्हणजे यांना हेही माहिती नाहीये का मी यांना सिंगापूर मध्ये पाहिलंय म्हणून. फार गडबडून गेले होते. म्हणजे कपूर साहेबांना हे कळलंय की गुरुनाथ त्यांच्याशी खोटं बोलून एकटा सिंगापूरला गेला होता. हा, आता बघ रेवती, यांना तर अशी कोंडीत पकडेल. एक ना एक दिवस हे स्वतःची चूक स्वतः कबूल करते. पण म्हणजे नेमकं काय करणार आहेस तू? ते माहित नाही, पण सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे यांच्याकडनं शन्याला मिळणारे पैसे बंद केले पाहिजे. तिला तिची जागा दाखवून दिली पाहिजे. आणि शनायाला मिळणारे पैसे एकदा बंद झाले ना की ती आपोआपच गुरुनाथला सोडून निघून जाईल. तेच तर इतके दिवस यांना सांगण्याचा प्रयत्न करत होते का शन्याचं तुमच्यावरती नाही, तुमच्या पैशावरती प्रेम. पण यांना समजतच नव्हतं. आता ही शन्या यांना सोडून जाईल ना, तेव्हा यांचे डोळे उघडतील. 7,000 शनायाकडून पैसे मागायला पाहिजेत. ती स्वतः माझ्याकडे राहते आणि मीच तिचा सगळा खर्च करते. आय हॅव टू गेट सम मनी फ्रॉम हर. ईशाताई, काय ग, लवकर चाललीस आज? हो, जरा काम होतं तुमच्याकडे. माझ्याकडे काय काम? ते जरा पैसे हवे होते, नड होती. माझ्याकडे नाही आहेत पैसे. हो ताई, पोरगा आजारी आहे हो माझा. तापाने फणफणलाय तो. त्याला जरा डॉक्टरकडे घेऊन जायचंय. उसने पैसे मिळाले असते तर बघा ना जरा. काय बायका असता ना तुम्ही? आता माझ्याकडे पैसे बघितलेस म्हणून लगेच पोराला आजारी पाडलंस ना? हो नाही ताई, काहीतरी काय बोलताय तुम्ही. घरी येऊन बघा हवं तर. थोडे मिळाले असते पैसे तर जरा औषध वगैरे आणलं असतं ना. बघा ना काही होतं का. अगं हे बघ, माझ्याकडे खरंच नाहीयेत पैसे. आणि मुळात तू घरातली कामं नीट कर आधी माझ्या. असं काय बोलताय हो ताई? सगळी कामं तर करते ना मी नीट. आणि असं बोलत असाल ना तुम्ही तर उद्यापासून जास्तीची कामं पण करायची नाही मी. हॅलो, तू मला धमकी देतेस का? अहो ताई, हे बघ, करू नकोस हा कामं. माझ्याकडे पैसे नाहीयेत. बायका आहेत आजकालच्या. नाही रेवती, आता शांत बसून काही होणार नाही. काहीतरी तर केलंच पाहिजे ना. राधिका, तू आतापर्यंत जे काही सहन केलंयस ना त्यामुळे आम्हा सगळ्यांना खूप वाईट वाटलंय. नाना नानी, महाजनी काका, सगळ्यांचा जीव तुटतो ग तुझ्यासाठी. काय माणसांना खोटं पाडलं, या सगळ्याची शिक्षा यांना भोगायला लागेल. आणि फक्त यांनाच नाही, यांना मदत करणाऱ्या सगळ्या लोकांना. मग तो श्रेयस असो किंवा ती ईशा. श्रेयस? हो रेवती, श्रेयस. गुन्हेगाराला गुन्हा करायला मदत करणं हा सुद्धा मोठा गुन्हा नाही का? या सगळ्याची शिक्षा श्रेयसला आणि अगदी त्या ईशालाही भोगायला. काय झालं पुष्पा? काहून रडून राहिलीस तू? हा, काय झालंय? हो ताई, पोरगा तापाने फणफणलंय माझं. खूपच आजारी आहे हो तो.
म्हणून ईशाताईंकडे उसने पैसे मागायला गेले होते मी. त्याला डॉक्टरांकडे घेऊन जायचंय म्हणून. अहो पण नाही दिले त्यांनी पैसे. वर 4 गोष्टी पण ऐकवल्या. तू रडू नकोस, शांत हो बरं. काय झालंय पोराला? काही समजेना ताई. सारखा ताप भरतो त्याला. म्हणून ते डॉक्टरांकडे घेऊन जायचं होतं त्याला. हो पण नाही दिले त्यांनी पैसे. आता काय करू मी ताई? बरं बरं थांब. घेऊन जा पोराला दवाखान्यामध्ये. हो नाही ताई. हे घे, हे पैसे घे. काही नको ना. पोरगा आजारी आहे ना तुझा, त्याला दवाखान्यात न्यायला हवं. हे पैसे ठेव. पैसे घे. ताई राधिका ताई मला माफ करा. अगं ए पुष्पा, उठ बरं. मला माफ करा. पुष्पा उठ. काय झालं तुला? हो माझी लायकी नाहीये तुमच्याकडून पैसे घ्यायची. पुष्पा उठ आधी. आधी बोल बरं माझ्याशी, काय झालं? हो तुम्ही तर देव माणूस आहात. मागच्या वेळी 4 पैशांसाठी तुमच्या संसाराला आग लावायला मदत केली होती मी. काय पुष्पा काय झालंय? चल सनय. फक्त सांग ना तरी. गुरुनाथ थांब. पुष्पा तू? हो ताई मी. अहो साहेब इथे भेटले मला. मी दुसऱ्या कामाला चालले होते. तर मी त्यांना जरा सांगत होते की माझ्या नवऱ्याचं कामाचं कुठे होतंय का बघा म्हणून. काहीतरी गडबड आहे. हा लबाड आहे. मगाशी शण्यात होती. राधिका ताई चुकलं हो माझं. मला माफ करा. खरंच चुकी झाली हो. ठीक आहे, तुला तुझी चूक मान्य आहे ना? हो. हे घे पैसे आणि पोराला दवाखान्यात घेऊन जा. ताई तुमचे उपकार कसे फेडू कळत नाहीये मला. यापुढे वाईट कामात कोणाला मदत करू नकोस. यातच मला समाधान. येते मी. जा. 1 मिनिट पुष्पा. अगं तिला काऊन थांबवून राहिली? जाऊ दे ना तिला. गुरुनाथनी शनायाला पैसे देणं बंद करायचंय ना? हो पण त्याचा हिच्याशी काय संबंध? आपण ते नंतर बोलूया ना. गुरुनाथचं क्रेडिट कार्ड शनायाकडे आहे. बरोबर? हो. मग ते परत मिळवायला हवं. हो रे होती, पण अगं ही मदत करेल ना आपल्याला. त्यावेळी तिने गुरुनाथला मदत केली, तशीच मदत ती आता आपल्याला करेल. अगं पण ही काय करणार आहे? ताई तुमच्यासाठी मी काय पण करेन. अगं पुष्पा, माझी एकदा चुकी झाली. ती चुकी सुधारायची संधी द्या मला. मी नक्की मदत करेन तुम्हाला, नक्की.